नमस्कार मंडळी, आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते। आज मी इथं घेतलेले 4 उकडलेले बटाटे। या बटाट्यांच्या काय करायचं, साली काढून घ्यायच्या आणि त्यानंतर एका खिसणीच्या साहाय्याने हे 4ही बटाटे काय करायचं, खिसून घ्यायचे। आणि बटाटे छान खिसल्याच्या नंतर त्यामध्ये 2 वाट्या ज्वारीचं पीठ, 2 वाट्या गव्हाचं पीठ, 2 वाट्या गव्हाचं पीठ, त्यानंतर 1 वाटी बेसन पीठ, नंतर हिरवी मिरची, लसूण आणि जिरे आणि मीठ घालून मी काय केलं, याचा ठेचा बनवून घेतला होता, तो घातला। त्यानंतर हिरवीगार अशी कोथिंबीर घातली 1 वाटी भरून। नंतर हळद घालायची आणि हळद घातल्यानंतर धनेपूड घालायची आणि हे सर्व नंतर थोडंसं मीठ घालायचं। मी ह्याच्यामध्ये थोडंच घातलं होतं त्या ठेच्यामध्ये, त्यामुळे आणखीन मीठ घातलं। नंतर हे सगळे जिन्नस अगोदर एकत्र करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे। नंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं। आपल्याला पुऱ्या लाटायला येतील अगदी या प्रमाणामध्ये। या पद्धतीचं असं घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं। आपलं इथं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण काय करायचं, आता ह्या पिठाचे छोटे छोटे असे गोळे किंवा उंडे तयार करून घ्यायचे, की जेणेकरून एकदा सगळे उंडे तयार झाले की आपल्याला पुऱ्या लाटायला त्या सोप्या जाते ना। आता मी इथं सगळे उंडे करून घेतलेले आहेत आणि मग नंतर त्या उंड्याच्या तेल लावून किंवा पीठ लावून काय करायचं, पुऱ्या लाटून घ्यायच्या। तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने, तेल वाटलं तर तेल लावून किंवा पीठ वाटलं तर पीठ लावून। मी इथं तेल लावून काही लाटल्यात आणि काही पीठ लावून, ही पुरी मी पीठ लावून लाटलेली आहे। आता इथं गॅसवर कढई मांडून घेतली, त्या कढईमध्ये तेल घातलं आणि त्यामध्ये आता मी पहिली पुरी तळून घेत आहे। आपली पहिली पुरी पाहिली का कशी टम्म अशी फुगली ती। अशा पद्धतीने सर्व पुऱ्या काय करायच्यात, या तेलामध्ये तळून घ्यायच्यात। आपली पहिली पुरी इथं तळून आहे। इथं मी सगळ्या पुऱ्या काही तळून घेतलेल्या आहेत। कसे छान दिसत आहेत, पाहू शकता तुम्ही किती छान झालेल्या आहेत ह्या पुऱ्या। ह्या बटाट्यापासून तयार केलेल्या पुऱ्या आहेत, त्यामुळे त्या कशा अशा मऊ लुसलुशीत अशा झालेल्या आहेत। मी तुम्हाला एक तोडून दाखवते। मी केलेल्या ह्या आलू पुरी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा।